नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आताची खास बातमी. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये. सध्या नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. काय जनतेचा कौल आहे, जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण पोहोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये. या ठिकाणी काही मतदार आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं नागराज न्यूजने सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये स्वागत आहे. सध्या नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. काय विकासाचे मुद्दे आहेत, तुमचे काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, काय सांगाल? सर, सलग 8 वर्ष इथे नगरसेवक म्हणून काही प्रस्थापित लोकांची इथं सत्ता होती. त्यांनी प्रभागाचा काहीच विकास केलेला नाही. आज तुम्ही बघा सर, इथं बघू शकताय, हा रस्ता मेन रस्ता आहे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे. लाईट नाही, पाणी नाही. पाणी 4-4 दिवसाला येत होतं. आज इलेक्शन चालू आहे म्हणून आज दिसाड पाणी येत आहे. की काही मतदार आपल्या सोबत आहेत. काका समोर या, काय नाव तुमचं आहे आणि काय समस्या आहे तुमच्या भागाची? माझं नाव. समस्या म्हणजे आपण जर ग्रामीण भाग येईल तर ग्रामीण भाग सुधारलेला आहे आपला. इथं जर आलं तर आपला खेड वाटला नाही. समस्या म्हणजे ह्यावेळेस लोकांना ठरलं की बदल करायचे आहे आणि ह्यांना बदल केल्याशिवाय विकास होत नाही. आपल्याला विकास जर करायचा असला तर ह्यांना बदलच करावा लागत. बदल म्हणजे तुमच्या या भागासाठी कोण नगरसेवक असावा, कोण नगराध्यक्ष उमेदवार असावा आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? प्रशासनाच्या पुढे झुकणारा नाही तर प्रशासनाला झुकवणारा असा प्रभाग क्रमांक 10चा उमेदवार गिरीश पात्रे हे नगरसेवक म्हणून आजच मी जाहीर करतो. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रशासनापुढे न झुकणारा उमेदवार गिरीश पात्रे असं आताच या ठिकाणी नाव सुचवलेलं. आणखीन काही आपण तरुण मंडळींना आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही तरुण आहात, सध्या तुम्ही काय काम करता? ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. कुठं नोकरी वगैरे लागली नाही. काय अडचण आहे तुम्हाला? भरपूर. काय सांगा ना, काय अडचण आहे? आपल्या निलंगा शहराची MIDC बघा सर, जाऊन तिथं MIDC मध्ये एकही उद्योग नाही. राहते घर आहेत लोकांची. तिथं रस्ते जर पाहिलं तुम्ही, जर कोणता मंत्री संत्री येत असेल तेव्हाच नीट होतात. ते पण 2 दिवसात पाणी वगैरे पडलं तर लगेच शिऱ्यासारखं चिखल होतं तिथं. रस्ते नाहीत, नोकरी नाही, तरुणाला कोणता रोजगार नाही, वृद्धांना साधं बसायला एखादा बागीचा नाही निलंगा शहरामध्ये. तुम्ही काय विकासाची भाषा करताय? 15 वर्ष झालं तुमच्या हातात सत्ता आहे. काय विकास केलाय आणि आता निवडून दिल्यानंतर तुम्ही विकास करताल ह्याची काय गॅरंटी आहे? द्या मला गॅरंटी. तुम्ही विकास कराल याची गॅरंटी मतदार सध्या येणाऱ्या काळामध्ये जो कोणी उमेदवार असेल, जे मागचे 15 वर्ष ज्यांनी नगरपालिकेमध्ये सत्ता भोगलेली आहे, काय विकास केला त्याची गॅरंटी काय, असा प्रश्न देखील या ठिकाणी काही मतदार या ठिकाणी उपस्थित करताना दिसत आहेत. आणखीनही काही हे आहेत. काय समस्या आहेत तुमच्या, काय सांगाल? का नाली नाही, नाल्या कोंडून गेल्या. माझी नगरसेवक ही जे आहे त्याच्या घराच्या भोवताली पूर्ण नाली साफ आहे आणि एक नाली आहे ते मेन रोडवरली आहे, ते फक्त घराच्या ग्राउंड रोड माझी नगरसेवक ह्याची नाली साफ आहे. आणि आमच्या घराच्या समोरची आणि पाठीमागची रस्ता बी नाही आणि नाली बी नीट नाही, पूर्ण भरून जाम झालेली आहे. नगरपालिकेला अर्ज देऊन आज 3 महिने झालं. रमेश कांबळे ह्या कर्मचाऱ्याला सुद्धा भेटून त्यांनी म्हणले दुसऱ्या दिवशी लगेच पाठवतो. आणि मला आजार असल्यामुळं, ह्या घाण असल्यामुळं हे ते नगरपालिका दखल घेत नाही आणि आजार वाढत आहे. केवळ नगर परिषदेचे कर्मचारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, या भागाचा विकास करण्यासाठी स्वच्छता, नाली असेल, पाणी असेल, हे सर्व समस्या सोडवण्यासाठी अकार्यक्षम आहेत. यामुळे अनेक मतदार, नागरिक आजारी पडत आहेत. आजारपणाचा सामना त्यांना करावा लागत आहे, असंही या ठिकाणी काय म्हणणं. बरं, आता मला सांगा, आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून कोण अपेक्षित आहे आणि नगरसेवक म्हणून कोण आवडेल तुम्हाला? नाही, ज्यानं काम करेल त्यांना आवडेल. आणि काम जे करत नाही, विकास होत नाही, तर ते का माणूस आवडतो आम्हाला. आज 15 वर्षापासून बघला आमच्या नाली आणि त्याचे कर्मचारी का म्हणतात ते रोजंदारीवरले असलेले कर्मचारी, कारण तर आमच्या मागं भरपूर सपोर्ट आहे, हे आमच्याकडे नाही. मग निलंग्याच्या बाहेरची नाली आहे का? मग हे कर्मचारी असं उद्दंड बोलून
काय बघ उद्धट बोलण्यासाठी म्हणजे कुणाचा तर सारा असतो तेव्हा ही बोलतात. आणि ही जी भाषा जी करतात समोर एक घर टॅक्स भरतो, नळपट्टी भरतो, आम्ही आमचं पूर्ण क्लिअर असताना आमच्या घराच्या समोर नाली गच्च भरून आहे. आत्ता जाम आहे, अजून तुम्ही बघू शकता. आणि पेपरला पेपरबाजी करणार होतो रमेश कांबळे ह्या व्यक्ती ह्या कर्मचाऱ्याला भेटून, तरी पण त्याने आमची दखल घेतलेली नाही. मग काय विकास होत आहे? आता मला सांगा तुम्ही आता सध्या या 15 वर्षामध्ये भाजपची सत्ता आहे, याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती या नगरपालिकेमध्ये, तर ह्या दोन्हीमधला फरक काय जाणवतो? कोण चांगलं विकासाचं काम केलं असं तुम्हाला वाटतं, काँग्रेसने की भाजपने? नाही, काँग्रेस चांगलंच होता. काँग्रेस रस्ते सारे पुरे टू-झेड एकदम क्लिअर होते आणि नाल्यासुद्धा क्लिअर होत्या. पुन्हा पाण्याचा प्रश्न, पाण्याचे 4 दिवसाला 1 वर्षाचे 65 दिवस असतात. त्या 65 दिवसामध्ये 2-2 जर काढलं तर 1 वर्षाचे 3 महिने पाणी मिळते. आणि 2,000 रुपये बिल त्याने सांगून ठगबाकी करून त्याला व्याज लावून, व्याजचा धंदा ही नगरपालिकेला चालला आहे. व्याजाचा धंदा असल्याने व्यवसाय झाल्याने झाला. आता त्याचे कर्मचारी सांगतात की परवाच बिल भरलं आम्ही, भरून सर्व हे केलं तर त्याला व्याज लावलं गेलं. हे असं नगरपालिका चालवित असताना नागरिकाला त्रासच आहे की. आणि इलेक्शनच्या बारीत ही करू ती करू फलान करू उगं थाप मारून निघून जातात. 15 वर्षे झाले. निवडणुका आल्या की थापा मारल्या जातात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो विकास करेल, जो जनतेचे प्रश्न सोडेल, अशाच उमेदवाराला येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेमध्ये नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून पाठवणार, असंही या ठिकाणी काही मतदारांचं म्हणणं आहे.